नमस्कार, मी उत्तम चौरे, UCC प्रसारण. आपण आज या ठिकाणी लाईव्ह करतो आहोत. खरं तर हा जो रस्ता आहे, ननाशी ते भनवड, या रस्त्याची झालेली फार दयनीय अवस्था, दुरावस्था. खरं तर हे निकृष्ट प्रकारचं बांधकाम असल्याचं सहज सिद्ध होईल. कारण हा जो रस्ता आहे, या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर खूप दगड निघालेले, खड्डे पडलेले आहे. आणि हा जो रस्ता आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे सरळ हा रस्ता झिरवळ साहेबांच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता आहे. आणि जर अशा मंत्री महोदय त्यांच्या रस्त्याची जर या ठिकाणी अशी दुरावस्था आहे, तर अशा दिंडोरी तालुक्यातले जे रस्ते आहेत त्यांची कशी अवस्था असेल, हे एक उदाहरण दाखल आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. या ठिकाणी स्थानिक पातळीचे आजूबाजूचे बरेचसे कार्यकर्ते जमलेले आहेत. आपण प्रत्यक्ष स्वरूपात या ठिकाणी झिरवळ साहेबांनी या ठिकाणी खरोखर या रस्त्याकडे दुर्लक्ष का केलं आणि त्याचं सरासरी काय मूल्यमापन या रस्त्याचं आपण करायचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आपल्याला करोचे साहेब उपलब्ध झालेले आहेत. मी त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो. कनोचे साहेब नमस्कार. मी उत्तम चौरे, UCC प्रसारण. या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की हा ननाशी ते भनवड रस्ता हा झिरवाळ साहेबांच्या अंतर्गत आलेला रस्ता आहे. आणि मग साहेबांच्या अंतर्गत असलेली ही जी बाब अशी असतानाही तिथं निकृष्ट पद्धतीचं काम झालं. हा रस्ता फार खराब झालेला आहे, जागजागी खड्डे पडलेले. आता हे बघतोय आपण, दगड डांबर निघून गेलेलं आहे. तर ही दुरावस्था आपल्या नेमकी दिंडोरी तालुक्याच्या वाट्याला का आली? आज आपण पाहतो जो काही तुम्ही प्रश्न उपस्थित केला, तर या जो काही रस्ता आहे घनवट ते ननाशी रस्ता, तर या रस्त्यासाठी 2021 रोजी या रस्त्याचं उद्घाटन झालेलं होतं. आणि ह्या उद्घाटन झाल्यानंतर 2024 रोजी हे रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे कागदपत्री. तर ह्या रस्त्यासाठी जवळपास 100 लाख रुपये खर्च केलेला आहे, साधारण 1 कोटी रुपये. पण ज्या रस्त्याचं 1 कोटी रुपये खर्च करून पण त्या रस्त्याचं फक्त कागदपत्री या काम केलेलं आहे. जे काही अधिकारी आहेत, या अधिकाऱ्याने संबंधित विभागाचे PWDचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, या राज्याचे औषध आणि प्रशासन मंत्री आहेत, यांनी चांगल्या दर्जाचे त्या अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यायला पाहिजे होतं. ते काम त्या अधिकाऱ्यांकडून फक्त कागदपत्री करून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणचा हा 12 किलोमीटरचा जो रस्ता आहे, हा एकदम निकृष्ट प्रतीचा झालेला आहे. याच्यावर तुमचं कसं भाष्य असेल? मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट इशारा देतो, जर का ह्या रस्त्याची डागडुगी, ह्या रस्त्याचं जर काम केलं नाही तर त्यांच्या कार्यालयात त्यांना बघू देणार नाही. या कार्यालयाला येत्या 8 दिवसामध्ये. आज या दिंडोरी तालुक्यामध्ये आपण दळणवळणाच्या अनेक सुविधा बघतो. त्यातली रस्ता ही एक प्रामुख्याने मेन बाब आहे. आज जर समजा ननाशी बनवडची अवस्था अशी असेल, आपले लोकप्रतिनिधी नेहमी या रस्त्यानं जातात आणि तरी त्यांच्या दुरावस्था ही लक्षात येत नाही. ही फार खेदजनक बाब आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, आता तिकडे त्या बाजूला जर घेतलं त्या परिसरामध्ये, तर कोकणगाव ते निडगोळ हा रस्ता त्याची दयनीय अवस्था झालेला आहे. त्याच्यानंतर इकडे चिकाडीला मला वाटतं चिकाडीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. फाटा ते गोळशी फाटा. म्हणजे इथं असं म्हणता येईल का झिरवाळ साहेब संपूर्णपणे जाणीवपूर्वक मुद्दाम ते दुर्लक्ष करतायत का आपल्या विकासासाठी? याच्यात विषय काय झालेला आहे, मंत्री महोदयांनी जो तालुक्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, जो मतदारसंघाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, तो त्यांचा लक्ष या मतदारसंघाकडे नाही. आणि म्हणून अधिकारी जाणीवपूर्वक त्या कामाकडे दुर्लक्ष करतात. आणि दुर्लक्ष केल्यामुळे ह्या रस्त्यांची बिकट परिस्थिती झालेली आहे. या रस्त्यांची वाट लागलेली आहे. आणि म्हणून ह्या रस्त्यांची जर दुरुस्ती चांगली करायची असेल, ह्या रस्त्याची जर क्वालिटी चांगली करायची असतील, तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी संबंधित विभागाचे डेप्युटी इंजिनियर असतील, जेई असतील, सगळ्यांना सांगतो, जर का तुम्ही कदाचित या रस्त्यांच्या दुरुस्त्या जर केल्या नाही तर तुमची येत्या 8 दिवसात कार्यालयाला कुलूप लावू. तरी जर केलं नाही तर त्या अधिकाऱ्यांचे कपडे काढल्याशिवाय राहणार नाही. बरं, या ठिकाणी आपल्याला भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कनोजे साहेब आपल्याला इथं आश्वासित करीत आहे की दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था ही जर वेळची वेळी डागडुगी किंवा तिची पूर्ण कामे जर झाली नसतील
तर भूमिपुत्र एल्गार संघटना लवकरच त्याच्यावर व्यापक स्वरूपात आंदोलन उभं करणार आहे आणि त्या संदर्भात त्यांनी तसा आश्वासन आणि इशारा देखील दिलेला आहे. मला असं वाटतं का इंदोरी तालुक्यातल्या अशा ग्रामीण भागातल्या अनेक रस्त्यांचे मुद्दे असतील आणि संबंधित प्रतिनिधींनी जर ते मनावर घेतले नाही आणि येत्या कालखंडामध्ये ती कामे पूर्ण झाली नाही तर हा दिंडोरी तालुक्यातला फार मोठा हा जो भाग आहे हा दळणवळणापासून जर वंचित राहिला तर त्या वंचित भागाला न्याय देण्यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष कनोजे साहेब प्रत्यक्ष स्वरूपात आपली संघटना घेऊन जेव्हा रस्त्यावर उतरतील त्यावेळेस मात्र तुमचे धाबे दणाणलेले असतील आणि म्हणून मला असं वाटतं मी विनंती वजा सांगतोय की तुम्ही वेळीच सावध व्हा आणि या रस्त्यांची जी दुरावस्था आहे मग ती दिंडोरी तालुक्यातल्या कुठल्याही रस्त्याची असो ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसू देणार नाही. कारण येत्या पुढच्या काळामध्ये आम्ही स्वतंत्रपणे रस्त्यासाठी आंदोलन उभं करू म्हणजे करू आणि यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रत्यक्ष स्वरूपात आपली संघटना रस्त्यावर उतरून या सर्वसाधारण गोरगरीब लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावेल, त्यांना न्याय देईल. धन्यवाद.